गोकुळ दूध संघ कोल्हापूरच्या सहकार राजकारणाचं पॉवर सेंटर, 1200 सभासदांचा वाद आणि पडद्यामागे सुरू असलेल्या राजकीय भेटीगाठी. न्यायालयात हसन मुश्रीफ माघार घेतात आणि त्याच वेळी त्यांचे चिरंजीव नवीद मुश्रीफ हे आमदार डॉक्टर विनय कोरे यांची भेट घेतात. आता हा फक्त योगायोग आहे की नवी राजकीय रणनीती? गोकुळमध्ये नेमकं सुरू तरी काय समजून घेऊयात या व्हिडिओतून. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी कोमल. सकाळमध्ये आपलं स्वागत. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचनं गोकुळमधील 1200 सभासदांबाबत तत्कालीन दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा आदेश रद्द केला. तसंच या प्रकरणातील न्यायालयीन लढाईतून हसन मुश्रीफ आणि गोकुळ प्रशासनानं माघार घेतली. त्यामुळे या 1200 सभासदांवर कारवाईची टांगती तलवार कायम आहे. दरम्यान गोकुळ दूध संघाच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत मे महिन्यात संपते आणि त्यामुळे निवडणुकीच्या हालचालींनी सुद्धा वेग धरलाय. राज्यातल्या अग्रगण्य दूध संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोकुळच्या निवडणुकीकडे फक्त कोल्हापूर जिल्ह्याचं नाही तर सबंध राज्याचं लक्ष लागलंय. मागील 25 वर्षांची सत्ता उलथवल्यानंतर बंटी पाटील आणि मुश्रीफांच्या नेतृत्वाखाली 2021 साली सत्तांतर झालं होतं. मात्र यंदा बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे. निवडणुकीत होणारा प्रचंड खर्च लक्षात घेता काही संचालकांकडून ही गोकुळची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी चर्चा सुरू असल्याचं कळतंय. आणि याच पार्श्वभूमीवर गोकुळचे विद्यमान अध्यक्ष नवीद मुश्रीफ आणि काही संचालकांनी आमदार डॉक्टर विनय कोरेंची भेट घेतली. या भेटीत प्रशासक नेमणूक, 1200 सभासदांचा मुद्दा आणि आगामी निवडणूक या विषयांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. शिवाय गोकुळची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी विनंतीही त्यांना करण्यात आल्याचं कळतंय. मात्र याच भेटीत आमदार विनय कोरेंनी मात्र संचालकांची चांगलीच कान उघडणी केल्याची सुद्धा चर्चा आहे. मागील निवडणुकीत आपल्या पॅनलमधील उमेदवारांनाच मतदान झालं नाही, यावेळी तुमच्यासोबत असं झालं तर चालेल का, असा थेट सवाल विनय कोरेंनी विचारल्याची माहिती आहे. एकूणच न्यायालयाचा निकाल, 1200 सभासदांचा प्रश्न आणि बिनविरोध निवडणुकीच्या हालचाली यामुळे गोकुळ दूध संघाची निवडणूक यंदा अधिकच चर्चेत येण्याची चिन्ह आहेत. आपल्याला काय वाटतं? आपली मतं कमेंट करून जरूर कळवा. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच